काही दिवसांपासून प्रदीप खूप टेन्शनमध्ये होता। आयुष्यात त्याने खूप संघर्ष केले, परंतु तो आता कंटाळला होता। तरी पण समोर जर एखादं संकट आलं तरी तो नव्याने त्या संकटाशी सामना करत होता। पण उद्या भाऊबीज आहे, त्यामुळे तो जास्तच टेन्शनमध्ये होता। कारण प्रदीपच्या खिशात फक्त 100 रुपये होते। 1 तारीख येण्यासाठी अजून 10 दिवस बाकी होते आणि ॲडव्हान्समध्ये पैसे तर तो आधीच घेऊन बसला होता। त्याला दोन्ही पण बहिणीच्या घरी भाऊबीज साजरी करण्यासाठी जायचं होतं। प्रदीपची मोठी बहीण वैशाली हिचे सासर खूप मोठे होते। तिची सासू प्रदीपला काही ना काही टोमणे देऊन त्याचा अपमान करत असायची आणि अशातच जर तो काही न घेता तिच्या घरी गेला तर तिथे गेल्यावर काय होईल त्याला आताच लाज वाटू लागली होती। डोक्याला हात लावून तो हॉलमध्ये टेन्शनमध्ये बसला होता। त्याची बायको लक्ष्मी किचनमधलं काम आवरून हॉलमध्ये आली। नवऱ्याच्या चेहऱ्यावरील टेन्शन तिला स्पष्ट दिसत होतं। लक्ष्मी हिने नवरत्न तेलाची बॉटल आणली आणि त्याने प्रदीपच्या डोक्याची मालिश करू लागली। लक्ष्मीची ही तर खासियत होती की जेव्हा पण प्रदीप टेन्शनमध्ये असतो तेव्हा लक्ष्मी अशीच त्याची मालिश करते। लक्ष्मीच्या स्पर्शात त्याला आईचा स्पर्श जाणवत होता। आईसारखी लक्ष्मी त्याची काळजी घेत होती। मालिश केल्यामुळे प्रदीपचं डोकं जरा हलकं झालं होतं, पण जिम्मेदाऱ्या अजून कमी झाल्या नव्हत्या। लक्ष्मी गोड शब्दात म्हणाली की मला माहित आहे की तुम्ही कशामुळे टेन्शनमध्ये आहात। तुम्हाला भाऊबीजेला बहिणीच्या घरी जायचं आहे, पण तुमच्याकडे ओवाळणीसाठी पैसे नाहीत। प्रदीपने डोक्याने हा म्हणून तिला सांगितलं। लक्ष्मीने लगेचच तिच्या कानातले टॉप्स काढले आणि ते टॉप्स प्रदीपच्या हातात दिले आणि म्हणाले की तुम्ही हे विकून टाका आणि त्यातून आपल्याला काही पैसे मिळतील। प्रदीपला हे ऐकून वाईट वाटलं। प्रदीप म्हणाला की नाही, आधीच तर मी एक एक करून तुझे सगळे दागिने विकले आहेत आणि हे कानातले तर तुझ्या आईने तुला दिले होते, त्यामुळे मी याला विकू शकत नाही। लक्ष्मी म्हणाली की हे बघा, तुम्ही जे पण दागिने विकले आहेत ते माझ्या मर्जीने विकले आहेत। तुम्ही स्वतः माझ्यावर जबरदस्ती केली नव्हती, त्यामुळे मी एक कानातले पण आता स्वतः देत आहे, त्यामुळे तुम्ही घ्या। लक्ष्मी, तुला लग्न झाल्यापासून कशाचं सुख दिलं नाही। नेहमी तुला काटकसर करावी लागली आहे। तुझ्या पण काही इच्छा आकांक्षा असतात, पण त्या मी पूर्ण करू शकलो नाही। बोलत असताना प्रदीपच्या डोळ्यातून अश्रू आले। लक्ष्मी तर म्हणाले की तुम्ही आणि मी काही वेगळे आहोत का? तुमचं जे दुःख ते माझं दुःख, तुमचं जे सुख ते माझं सुख, आपण दोघेच दुःखाचे साथी आहोत। भविष्यात जर चांगले दिवस आले तर आपलं सगळं ठीक होईल, त्यामुळे माझं ऐका आणि हे कानातले तुमच्यापाशी ठेवा। असं म्हणून लक्ष्मीने जबरदस्तीने ते कानातले प्रदीपच्या हातात ठेवले आणि ती तेथून निघून गेली। प्रदीपला त्याच्या बायकोवर खूप गर्व वाटला आणि अशा वेळी त्याच्याकडे हे कानातले घेतल्याशिवाय दुसरा कोणताच मार्गच त्याला दिसत नव्हता। त्यामुळे प्रदीपने तिचे कानातले एका सोनाराला विकले आणि त्यातून त्याला पैसे मिळाले। त्या पैशातून प्रदीपने दोन्ही बहिणीसाठी साड्या आणि काही मिठाई खरेदी केली। दुसऱ्याच दिवशी भाऊबीज होती, त्यामुळे सकाळच्या वेळेस लवकर प्रदीप मोठ्या बहिणीच्या वैशालीच्या घरी गेला। वैशालीच्या सासूने प्रदीपला तिरस्काराच्या नजरेने पाहिलं। प्रदीपला तेथून ओवाळून झाल्यावर लगेच निघून जायचं होतं, कारण तिची सासू प्रदीपला कोणतीच किंमत देत नव्हती। ती त्याला नेहमी हे दाखवत होती की आम्ही किती श्रीमंत आणि तुम्ही किती गरीब आहात, आणि हे सगळं प्रदीपच्या मोठ्या बहिणीला वैशालीला जाणवत होतं। त्यामुळे ती पण तिच्या भावाला जास्त वेळ तिथं थांबून देत नव्हती।
ओवाळून झाल्यावर प्रदीप घराच्या बाहेर आला, पण त्याला खूप वाईट वाटत होतं, कारण वैशालीच्या परिवाराचे तर त्याला अपमानित करतच होते. पण आता त्याच्या लहान बहिणीचं श्वेताचं सासर तर वैशालीच्या सासरपेक्षा श्रीमंत होतं. त्यामुळे पुढे काय होईल याचा विचार त्याला आला. श्वेताच्या घरची माझ्यासोबत कसे व्यवहार करतील याचंच टेन्शन त्याला आलं. मी आणलेली साडी वगैरे त्यांना पसंत पडेल का? प्रदीपच्या दोन्ही पण बहिणी खूप सुंदर होत्या आणि त्यांचं वय झाल्यावर चांगलं स्थळ आलं म्हणून प्रदीपने कर्ज काढून दोन्ही पण बहिणीचं लग्न लावून दिलं. लग्न तर मोठ्या घरात लावून दिलं, परंतु त्याला बहिणीच्या सासरी जाण्यासाठी आता लाज वाटत होती, कारण तो गरीब होता. प्रदीपचे वडील शेतीवाडी करत होते. प्रदीपला जास्त शिकण्याचं वेळ नव्हतं, त्यामुळे तो वडिलांसोबतच शेतीवाडी करत होता. पण शेत थोडं असल्यामुळे त्यातून जास्त उत्पन्न मिळत नव्हते आणि तो शिकला नव्हता, म्हणून त्याला दुसरा जॉब पण भेटत नव्हता. त्यामुळे प्रदीपचा प्रत्येक दिवस त्याच्यासाठी कठीण दिवस होता. परंतु प्रदीपने खूप कष्ट करून बहिणींना चांगले शिकवले होते. परिस्थितीमुळे जे थोडे शेत होतं ते सुद्धा हळूहळू करून विकावे लागले. दोन्ही पण बहिणीसाठी भाऊ आणि बहिणी दोघे सर्वस्व होते. विचार करता करता तो कधी श्वेताच्या घरी पोहोचला हे त्याला कळलंच नाही. श्वेताच्या सासरच्या माणसांनी प्रदीपचं खूप मनापासून स्वागत केलं. सगळेच त्याचा खूप सन्मान करत होते. प्रदीपला तेथील वातावरण पाहून असं वाटत होतं की हे श्रीमंत आहेत, याचा घमंड त्यांच्या कोणत्याच अंगात नाही. त्या वातावरणामध्ये प्रदीप लगेचच कम्फर्टेबल झाला. थोड्या वेळाने चहा पाणी झाल्यावर श्वेताने तिच्या भावाला ओवाळले. त्यानंतर श्वेता त्याला रागवत म्हणाली की तुम्ही वहिनीला आणि छोट्या ओवीला का सोबत घेऊन आला नाही? प्रदीप म्हणाला की अगं, ओवीची तब्येत खराब होती, त्यामुळे तिला आणता आलं नाही. श्वेता म्हणाली की ठीक आहे, पण प्रदीप दादा, मी तुम्हाला जेवल्याशिवाय कुठे सुद्धा जाऊन देणार नाही. तुम्ही जरी वहिनीला आणि ओवीला घेऊन नाही आला तरी मी त्यांच्यासाठी जेवण पॅक करून देणार आहे. असं होईल का की दिवाळीच्या वेळेस सगळे पदार्थ मी तुम्हाला खाऊ घालेन आणि माझी वहिनी आणि माझी भाची तशाच तिकडे याचा आनंद न घेता राहतील? श्वेताने लगेचच लक्ष्मीला फोन करून सांगितलं की संध्याकाळचं जेवण बनवू नका. संध्याकाळचं जेवण मी प्रदीप दादाच्या हातून पाठवणार आहे. प्रदीपला हे जरा वेगळं वाटलं, पण त्याला आनंद पण होत होता की माझ्या लहान बहिणीला माझ्या परिवाराची आणि माझी किती काळजी आहे. प्रदीपने पोट भरून जेवण केलं आणि जायच्या टायमाला श्वेताने त्याला खूप सारी मिठाई, बनवलेले जेवण, फळे वगैरे सगळं काही पॅक करून दिलं. प्रदीप जाण्यासाठी निघालाच होता, पण श्वेता त्याला म्हणाली, दादा, मी तुम्हाला अजून काहीतरी देणार आहे. प्रदीपने श्वेताकडे पाहिलं तर तिने एक छोटीशी डब्बी प्रदीपच्या समोर केली. प्रदीपने आश्चर्याने ती डब्बी खोलली तर त्याने पाहिलं की त्या डब्बीमध्ये लक्ष्मीचे तेच कानातले होते जे त्याने काल विकले होते. तो आश्चर्याने श्वेताकडे पाहू लागला. त्यानंतर श्वेता त्याला म्हणाली की काल मी आपल्या घरी तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी आली होती, पण मी तिथली परिस्थिती पाहिली. माझा भाऊ आणि वहिनी किती टेन्शनमध्ये आहे, पण त्यांनी आम्हाला काही सांगितले नाही. तुम्ही दिवाळी पण साजरी केली नाही कारण पैसे नव्हते. तेव्हा मी तुमचं आणि बहिणीचं बोलणं ऐकलं होतं. तुमचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. तुमचे किती हाल सुरू आहेत हे हाल पाहूनच मला खूप वाईट वाटत होतं. माझी हिंमतच आतमध्ये येण्याची झाली नाही, त्यामुळे मी तसेच माघारी निघून गेली. वहिनीला आमच्यासाठी कानातले विकायला लागले आणि वहिनीने पण स्वतःने काढून तुमच्या हातात दिले. वहिनी
किती चांगली आहे. एवढं निस्वार्थ प्रेम आजकाल कोणी सुद्धा करत नाही. तेव्हाच मी विचार केला की हे कानातले मी कोणत्याही परिस्थितीत वहिनीला महागारी मिळवून देणार. मी जर त्या दिवशी म्हणाले असते की वहिनी हे कानातले विकू नका, मी पैसे देते, परंतु हे सगळं तुम्हा दोघांना व्यवस्थित वाटलं नसतं. कारण तुम्ही दोघे पण खूप स्वाभिमानी आहात आणि मला तुमच्या दोघांच्या पण स्वाभिमानाला ठेच पोहोचून द्यायची नव्हती. त्यामुळे मी त्यावेळेस तुम्हाला काही म्हणाले नाही. तुम्ही जेव्हा ते कानातले घेऊन विकायला चालला होता तेव्हा मी तुमचा पाठलाग केला आणि तुम्ही त्या दुकानातून बाहेर निघाल्यावर बहिणीचं कानातलं मी खरेदी केलं. आपल्या बहिणीचं बोलणं ऐकून प्रदीप निशब्द उभा राहिला होता. पण एवढा मजबूत भाऊ पण आज त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. बहिणीच्या पुढे त्याला हे अश्रू गाळायचे नव्हते. पण माहित नाही तो अचानक भावुक झाला. त्यानंतर काही पैसे श्वेताने प्रदीपच्या हातात ठेवले आणि म्हणाली की दादा प्लीज या पैशातून तुम्ही वहिनीसाठी, ओवीसाठी आणि तुमच्यासाठी कपडे खरेदी करा. असं समजा की हे माझं प्रेम आहे. प्लीज पैसे घेण्यासाठी लाजू नका. प्रदीप हे पैसे घेण्यासाठी नकार देऊ लागला. तो म्हणाला की अगं श्वेता, उलट तू तर ईद करत आहे. प्रत्येक सणाला भाऊ बहिणीला पैसे देत असतो, पण तू आज मलाच पैसे देत आहेस. श्वेता रडू लागली आणि म्हणाली की आई वडील गेल्यानंतर दादा तुम्ही मला कशाचीच कमी पडू दिली नाही. किती पण वाईट परिस्थिती आली तरी तुम्ही माझं शिक्षण थांबवलं नाही. तुमच्यामुळे मी आज शिकली आहे आणि एका चांगल्या ठिकाणी चांगला जॉब करत आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. तर मग मी कष्ट केलेल्या पैशावर तुमचा पूर्णपणे अधिकार आहे आणि माझे पण काही कर्तव्य आहेत की भावाकडे पण मी लक्ष द्यावे. प्रदीपला यावर काय बोलावं हे सुचतच नव्हतं. छोटीशी बहीण आता किती मोठी झाली आहे असा तो विचार करू लागला. त्याने प्रेमाने श्वेताच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यानंतर भावाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्वेता त्याच्या पाया पडू लागली. पाया पडत असताना अश्रूचे 2 थेंब त्याच्या चरणावर पडले. श्वेताचे अश्रू पण हे सांगत होते की प्रदीपने जो त्याग आणि बलिदान केलं आहे त्यापुढे आम्ही जे काही करत आहे त्याची काहीच किंमत नाही. प्रदीपने त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि श्वेताला बाय म्हणून तो आनंदाने त्याच्या घरी निघाला. जाताना बहिणीने त्याच्यासाठी खूप मोठा आनंद बांधून दिला होता. घरी गेल्यावर प्रदीपने दोन्ही बहिणीच्या घरी काय काय घडलं ते सगळं सांगितलं आणि श्वेताच्या घरी तिच्या सासरच्यांनी त्याला खूप मान दिला. हे ऐकून लक्ष्मीला खूप बरं वाटलं. त्यानंतर श्वेताने त्यांच्यासाठी आणलेली मिठाई, जेवण, फळे वगैरे सगळे प्रदीपने लक्ष्मी पुढे ठेवले. लक्ष्मी म्हणाली की अहो हे किती जास्त ताईंनी दिलं आहे. अगं लक्ष्मी, हे तर काहीच नाही. माझ्यापाशी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. असं म्हणून प्रदीपने त्याच्या खिशातून ती डबी काढली आणि तो म्हणाला की याला उघडून पहा, हे गिफ्ट तुला तुझ्या लहान नणंदने दिलं आहे. लक्ष्मीने ती डबी उघडली. तिला ते कानातले पाहून खूप आनंद मिळाला. त्यानंतर तिने विचारले की हे कसं आणि हे कधी घडलं. श्वेताने जे काही त्याला सांगितलं त्याने सगळं लक्ष्मीला सांगितलं. लक्ष्मी खूप खुश झाली. ओवी पण आनंदी झाली होती आणि दुसऱ्या दिवशी तो लक्ष्मीला आणि ओवीला घेऊन शॉपिंग करण्यासाठी गेला. शॉपिंग करताना लक्ष्मी आणि ओवीच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. तो आनंद प्रदीपच्या पण चेहऱ्यावर होता. आणि अशा प्रकारे भाऊबीजे दिवशी बहिणीने एका भावासाठी खूप मोठा आनंद बांधून दिला होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.
कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.